हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आहे ना मी तुमच्यासाठी मस्त छान मराठी उखाणे घेऊन आले आहे. तर तुम्हाला जर हे उखाणे आवडले तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा हा असा उखाण्यांचा पहिला व्हिडिओ आहे, तो प्लीज मला सपोर्टही करा. काही चुकलं असल्यास मला माफ करा. आणि मी तुमच्यासाठी पहिला उखाणा घेते की जसं काय, आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून, आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून, टिंबटिंब रावांचे नाव घेते तुमचा मान राखून. छान आहे ना हा. आता दुसरा, मुंबई आहे सर्वांच्या स्वप्नांची नगरी, मुंबई आहे सर्वांच्या स्वप्नांची नगरी, मी सुखी आहे कारण टिंबटिंब राव पडले माझ्या पदरी. कसं आहे, छान आहे ना. तिसरा, आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा, आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा, टिंबटिंब रावांचे नाव घेते पुरे आता थट्टा. कसं वाटलं? छान वाटलं का? नक्की मला कमेंटमध्ये करून सांगा. जर तुम्हाला असेच माझे छान छान मराठी नावे आवडत असेल तर मला सांगा. ओके. आता चौथा, गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून, गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून, टिंबटिंब रावांचे नाव घेते टिंबटिंब यांची सून. जसं काय आता माझं सांगते, गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून, गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून, राहुल रावांचं नाव घेते मी बैराग्यांची सून. कसं वाटलं सांगा. दुसरं, अरेंज मॅरेजमध्ये कसा जोडीदार मिळेल, अरेंज मॅरेजमध्ये कसा जोडीदार मिळेल याची होती भीती, परंतु टिंबटिंब रावांचे नाव, टिंबटिंब रावांच्या येण्याने बदलली माझी स्थिती. ओके. आता 5 झाले. 6, संत्रीला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑरेंज, संत्रीला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑरेंज, आणि माझे झाले लव्ह मॅरेज. तसं तर नाही आहे, पण एक सांगते. परत 6वा, आकाशात रात्री आकाशात रात्रीचे चमकतात चंद्र, आकाशात रात्रीचे चमकतात चंद्र आणि तारे, टिंबटिंब रावांचे नाव, टिंबटिंब रावांसाठी सोडून आले मी सारे. 7वा, तुम्ही सर्वांनी मिळून पसंत केली आमची जोडी, तुम्ही सर्वांनी मिळून पसंत केली आमची जोडी, टिंबटिंब रावांमुळे आली माझ्या आयुष्यात गोडी. कसा वाटला? दुसरं, संसारात स्त्रीचे नेहमी राहावे दक्ष, संसारात स्त्रीचे नेहमी राहावे दक्ष, टिंबटिंब रावांचे नाव घेते इकडं द्या लक्ष. आता 9वा, नव्या घरात शोभून दिसते, नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल, टिंबटिंब रावांचे नावासमोर माझ्या नावाचे लागले लेबल, राहुल रावांच्या नाही, राहुलच्या नावाच्या समोर माझ्या नावाचे लागले लेबल असं म्हणावं लागेल. नाही तर नाही, माझ्या नावाचे समोर त्यांचं लागलं लेबल. चला बाय. आणि नक्की तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की परत अजून मी नावं तुम्हाला घेऊन सांगू का मराठी. आणि जर म्हणजे मुलांना, माणसांनाही जर त्यांच्या घर म्हणजे बायकोसाठी नाव घ्यायचं असेल, ज्यांचे नवीन लग्न होत आहे किंवा ज्यांचे झाले त्यांना पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला अजून कोणते कोणते नाव पाहिजे. मी तसं तुम्हाला सांगेल. आणि काही चुकलंच मला माफ करा. आणि असंही छान छान तुमचा सपोर्ट राहू द्या. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.